माहेर म्हणजे काय? अशी एक जागा जिची किंमत तिथे असेपर्यंत कळत नाही. माहेर म्हणजे काय? अशी एक जागा जी पैशांनी कधीच विकत मिळत नाही आणि घेताही येत नाही. माहेर म्हणजे काय? अशी एक जागा जिथे कोणी आपल्याकडून काहीही अपेक्षा करत नाही. सगळं काही अमूल्य असतं. माहेर म्हणजे काय? अशी एक जागा जिथे कधी आपल्याला एकटं वाटत नाही. माहेर म्हणजे नक्की काय? अशी एक जागा जिथे रडणं, हसणं, खिदळणं, खाणं पिणं याशिवाय आपण काही करत नाही. माहेर म्हणजे नक्की काय असतं? अशी जी जागा जिचं स्थान पुरुषांना कधीच कळणार नाही. माहेर म्हणजे काय? अशी एक जागा जिथे आईवडील नाही तर काहीच नाही. नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. चला आता मीही माहेरी चालली आहे, तुम्हीही माझ्यासोबत चला. अंमळनेरपासून 12 किलोमीटर अंतरावरती माझं माहेर आहे. गावाचं नाव तुम्हाला पुढे दिसेलच. अंमळनेर आणि पारोळा या रस्त्यावरती ना माझं माहेर लागतं. इकडे आलोच होतो तर जाऊन येऊया. हे सगळे रस्ते ओळखीचे. कितीतरी वर्ष झाले या रस्त्यांवरून मी गेलेली नव्हती. जवळपास 3-4 वर्ष झाले. माझं हे हायस्कूल, जिथे मी 8वी ते 10वी शिक्षण घेतलेलं. अगदी पुसट दिसेल कारण की बाजूला झाडं आणि गाडीचा वेग. चला सुरू झालं गाव. गावामध्ये एंट्री केल्याबरोबरच ना पापड लाटणं, इथे उन्हाळ्याची सगळी तयारी सुरू झालेली दिसली. बऱ्याच बायका पापड लाटत होत्या. हे समोर जे दिसतंय ना ते आमचं शेत आहे. तर तिकडे लक्ष जाता येतं आमचं नेहमीच जायचं. हे माझ्या माहेराचं नाव आहे. आलं घर. आता घराचंही रेनोव्हेशन सुरू आहे. पाईपलाईन करणं सुरू आहे, टाईल्स काढणं सुरू आहे किचनच्या आणि बाथरूम वगैरे. तर त्यामुळे ना बऱ्यापैकी काम सुरू होतं. आम्ही जेवण केलं आणि लगेच ना थोड्या वेळाने शेतात जायला निघालो. कारण की आम्ही दुपारी 3 वाजता गेलो होतो. जेवण केल्यानंतर ना लगेच 1 तासाने आम्ही शेतात गेलो. आम्ही थोड्या वेळेस 3-1 तास गेलो होतो. ही गल्ली जिथे माझं सगळं बालपण याच गल्लीत गेलं. हे आहे आमचं शेत. या वडाने आमच्या जवळपास ही 4थी पिढी बघतोय वड. माझ्या आजोबांच्या वडिलांनी लावलेलं होतं. घरातलं मी शूटिंग घेतलंच नाही कारण की तिथे गेल्यावरती ना मला माझ्या वडिलांची खूप आठवण झाली आणि रडू आवरलंच गेलं नाही. मग त्यानंतर राहून गेलं शूटिंग करणं आणि रिनोव्हेशनचं पण काम सुरू आहे म्हणून मग मी पण जास्त शूटिंग घेतली नाही. झटपट अशी मॅगी बनवायची होती म्हणून मग मी वापरत आहे अगारोची इलेक्ट्रिक केटल. ही तुम्ही बघितली असेल, मागच्या व्हिडिओमध्येही दाखवलेली होती. अगदी छान आहे, लहान मुलंही वापरू शकतात अशा पद्धतीने. तर मॅगी ना अगदी झटपट म्हणजे 2 मिनटात म्हणतात बनते, पण 2 मिनटात ॲक्च्युली बनत नाही आपल्या कढईमध्ये. पण याच्यात खरं तर 4 ते 5 मिनटामध्ये बनून गेलेली आहे. तर मी ना त्यासाठी अगदी कमी प्रमाणात म्हणजे पाणी लागलेलं आणि मस्त स्मूथ अशी तयार झालेली. या केटलमध्ये आपण काय काय बनवू शकतो? आपण अनेक प्रकारच्या भाज्या वापरू शकतो, मोदक बनवू शकतो, मोमोज बनवू शकतो, नंतर भात बनवू शकतो आणि लहान बाळांचं जे फूड असतं ना झटपट बनवण्यासाठी त्यासाठी याचा वापर करू शकतो आपण. किंवा जे स्टुडंट राहतात आणि फक्त पुरुष मंडळी राहतात एकटे, तर त्यांच्यासाठी हे फार उपयोगी आहे. नंतर गृहिणींसाठी पण उपयोगी आहे. पण जनरली मी बाहेर गेल्यानंतर आपण ज्यावेळेस ट्रॅव्हलिंग वगैरे करतो तर त्यावेळेस या भांड्याचा उपयोग आपल्याला, या केटलचा उपयोग नक्कीच होऊ शकतो. तर यामध्ये काय काय दिलेलं असतं? मुख्य म्हणजे ही केटल दिलेली असते. ही 1.2 लिटरची स्टेनलेस स्टील स्टीमिंग म्हणजे आहे हिचा पॉट. स्टेनलेस स्टीलचा रॅक दिलेला आहे. नंतर फूड ग्रेड आहे महत्त्वाची म्हणजे ही, त्यामुळे आपल्या हेल्थसाठी चांगली आहे. या केटलमध्ये आपण चहा बनवू शकतो, दूध उकळवू शकतो, कॉफी बनवू शकतो. नूडल्स तर दाखवलंच मागच्या वेळेस मी तुम्हाला, भाज्याही दाखवल्या होत्या वाफवून. नंतर ना हिचं स्टेनलेस स्टीलची बॉडी आहे आतून आणि हँडल हे डबल लेअर बॉडीने बनवलेलं आहे. उत्तम गुणवत्ता आहे आणि टिकाऊ आहे. पारदर्शक असं काचेचं झाकण असल्यामुळे अन्न शिजताना आपल्याला सहज दिसतं. आणि हे जे बाऊल आहे हे पण फूड ग्रेड मटेरियलपासून बनवलेलं आहे आणि पूर्ण केटलच अगदी
ऑन आणि ऑफ करण्यासाठी एकच बटन दिलेलं आहे. यात आपण अंडी म्हणजे वाफवू शकतो आणि यात भाज्या वाफवू शकतो. मशीन हे अगदी हलकं आहे, पोर्टेबल आहे, कुठेही सहज नेता येतं. 0.92 लिटरचं स्टीमर आहे, प्लास्टिक बाऊल आहे. नंतर ना याची पॉवर 600 वॅट आहे, 2 वर्षाची वॉरंटी आहे आणि हे जागा वाचवणारं आहे, विद्यार्थ्यांसाठी आणि बॅचलर्ससाठी उपयोगी आहे. स्वच्छ करणंही खूप सोपं आहे, फक्त इलेक्ट्रिक पॉईंटला पाणी लागू नाही द्यायचं. सगळे ना नोकरीनिमित्त म्हणजे अगदी 11वीपासूनच गाव सोडून वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सगळे भावंडं ना, एकूण माझे 4 काका आणि 1 आत्या, तर सगळेजण ना वेगवेगळ्या ठिकाणी चालले गेले, शिक्षणासाठी गेले. तसे परत गावाकडे जास्त येणंच होत नाही. अगदी सुट्टीनिमित्त होत असायचं आमचं. आणि आता नोकरीनिमित्त तर सगळे इतके बिझी झाले की म्हणजे फक्त जो दादा आहे माझ्या लहान काकांचा मुलगा, तो गावाशी म्हणजे त्याने त्याची नाळ जोडलेलीच ठेवली. त्याला गाव, शेती हे सगळं खूप आवडायचं लहानपणापासून, म्हणून तो काही गाव म्हणजे सोडून गेलेला नाही बाहेर. शेतामध्ये ना हे नर्मदेश्वर भगवान शंकरांचं ना मंदिर आहे बांधलेलं, खूप सुंदर आहे. रिअलमध्ये तर इतकं छान वाटतं. आणि जे इथलं वातावरण होतं, जी एनर्जी निर्माण झालेली होती ना इथं, त्याची कल्पना करू नाही शकत. इतकं मस्तच वाटत होतं. तिथून म्हणजे पाय असा काढावासाच वाटत नव्हता. याच्या मागे पण एक कहाणी आहे. जी या मंदिराच्या मागे विहीर दिसते ना, माझ्या आजोबांनी ना रिटायरमेंटनंतर बागायती शेती करण्याचं ठरवलं होतं. तर ना मग विहीर अगदी जुनी होती, तर नवीन विहीर खोदण्याचं काम सुरू केलं. आणि त्या विहीर खोदताना ना शिवलिंग आणि नंदी महाराज निघालेले. एक फुटाची किंवा 1.5 फुटाची मूर्ती असेल. तर त्या दोघं मूर्तींना तिथे या मंदिराच्या बाजूलाच बेलाचं झाड आहे, त्याच्या फांद्याही दिसत आहेत, तेही झाड ॲटोमॅटिकली उगवलेलं होतं. तर तिथे ना असं छोट्याशा ओट्यावरती त्या मूर्ती ठेवलेल्या असायच्या. रोज दिवा सकाळ संध्याकाळ असायचा. माझे आजोबा पण शेती करण्यासाठी इथेच राहायचे, कारण की गावापासून 2 मिनटावरतीच शेत आहे आणि घर पण बांधलेलं आहे शेतामध्ये. मग तर त्याच्यानंतर माझ्या आजींनी ना कबूल केलेलं होतं की इथे मंदिर बांधेल. तर ते मंदिर ना आता म्हणजे दादा आहे, तर त्या दादाने व थोडी सगळ्यांनी मदत वगैरे करून असं पूर्ण झालेलं आहे. आणि छान ही जी मूर्ती आहे आता महादेवांचं पिंड, तर ती पिंड इथून आणलेली आहे उज्जैनवरून. आणि मस्तच कृष्णकमळ पण फार छान म्हणजे बहरलेले आहेत. आणि इतके सुंदर फुलं लावलेले होते शेतामध्ये झेंडूचे. पण हे वाईट असतं की शेतकरी लोक एवढी मेहनत करतात, कष्ट घेतात आणि त्यांच्या मालाला ना भावच नसतो. बघा इतकी सुंदर पुढे तुम्हाला दिसतीलच शेवंतीची ही फार छान असं फुलं होती, खूप लावलेलं आहे. आधी जे दाखवलं ना तिथे पण झेंडू छोटा आहे, नंतर शेवंती 3 प्रकारचे शेवंती लावलेले आहेत. आम्ही सगळ्यांनी दर्शन घेऊन ना खूप प्रसन्न असं फील झालं, म्हणजे ते सांगू नाही शकत. आणि मस्तच वाटत होतं सगळं बघून. अगदीच समाधान आणि आनंद निर्माण झाला होता. मंदिरातून ना आमचा पाय निघतच नव्हता. असं वाटत होतं की अरे इथेच बसून राहायला हवं. पण आम्हाला पुढे शेतात फिरून परत अंमळनेरला जायचं होतं, म्हणून मग थोडी घाई होती. परत कधीतरी राहण्याचा मुक्कामाचा योग आला ना तर नक्कीच मी अजून परत तुम्हाला एकदा पूर्ण शेताची टूर करून दाखवेल. मंदिराच्या बाजूलाच आवळ्याचं, नंतर आमचं पेरूचं पण झाड होतं. त्या पेरूच्या झाडावरती आम्ही किती पेरू चढून तोडायचो. खूप आठवणी. हे उंबऱ्याचं झाड, याच्या खाली माझ्या आत्ते बहिणी, आम्ही सगळे काकांचे मुलं खूप खेळायचो. सुट्टीत आमची पूर्ण खेळण्यातच जायची. इथे सगळ्या मोसंबी, संत्री, रामफळ, सीताफळ, चिकू याची संपूर्ण बाजूने गोल अशी बांधावरती झाडं लावलेली होती. माझ्या मोठ्या काकांनाही शेतीची, म्हणजे सगळ्यांनाच, माझ्या वडिलांना, सगळ्या काकांना शेतीची प्रचंड आवड, त्याच्यामुळे खूप अशी झाडं लावलेली होती. आता ही आवड फक्त माझ्याही शेतामध्ये काम करण्यात खूप एक्सपर्ट आहे.
म्हणजे शेतामध्ये चांगलं उत्पन्न काढत होती आई. पण जसे पप्पा वारले ना, मग तसं आई खचली थोडी आणि मग भाऊ म्हणतो की नको आई, तब्येत बरी नसते तर तू पुण्यालाच राहा. आईलाही गावा वाचून करमत नाही. आम्हाला तर असं झालं होतं हे सगळेच फुलं आता घरी घेऊन जावेत. आईने आम्हाला, वहिनींनी म्हणजे दादाची मिसेस आहे रुपाली वहिनी या, तर यांनी आम्हाला खूप सारा असा शेतातला वानोळा दिलेला. शेवग्याच्या शेंगा तर इतक्या लागलेल्या आहेत, मला वाटत होतं मी नाशिकला सगळी फुलं आणि शेवगा, हे सगळ्या पालेभाज्या, हे सगळं विकायला घेऊन जावं, कारण की इथे अजिबात भाव नाही आहे. झेंडूची फुलं तर म्हणजे आता झाडांवरतीच सुकून चालले आहेत, पण इतका डाऊन म्हणजे भाव आहे. शेतकरी लोकांना खूप कष्ट करतात, पण ना कधीतरी निसर्ग त्यांची साथ देत नसतो, तर कधीतरी त्यांच्या पिकाला भावच नसतो. ही खरंच खूप मोठी शोकांतिका आणि व्यथा आहे. प्रत्येकाच्या घरात शेतकरी असतात तर आपल्याला माहितीच असतं, आणि आपले बऱ्याच सगळ्यांचेच पालक म्हणजे आपला मुख्य व्यवसाय शेती असल्यामुळे या सगळ्या गोष्टी माहिती. पण आता नोकरीकडे जास्त आपला म्हणजे कल आहे, म्हणून मग नोकरदार वर्ग जास्त झाला आहे, आणि गावाकडे जी मंडळी राहिली आहे त्यांनी शेती जपून ठेवलेली आहे. या रुपाली वहिनी त्यांनी आम्हाला भरपूर साऱ्या शेंगा दिलेल्या. मी त्यांना नेहमी सांगते की तुम्हीही यूट्यूब चॅनल नाही तर इंस्टाग्रामला अकाउंट ओपन करा आणि व्हिडिओज टाका. फार छान आहे त्यांच्या आजूबाजूचं वातावरण, आणि करतील त्या छान, मला खात्री आहे. पण त्याही मनावर काही घेत नाही. माझ्याकडे ना पूर्वी ना म्हणजे माझे वडील होते तोपर्यंत सगळं डाळ, तांदूळ, नंतर गहू, म्हणजे जेवढं म्हणजे कडधान्य हे सगळं शेतातलं यायचं. ही दादर आहे आमच्याकडे ना, उन्हाळी आणि पावसाळी असं लावली जाते. म्हणजे ज्वारीलाच दादर म्हणतात आमच्याकडे. फक्त एवढं असतं, दादर खूप पांढरी असते आणि जाड असते. हा भुईमुग लावलेला आहे. मुलांना तर खरं तनिष्काला सगळी पिकं माहिती आहे, कारण की तिचं बऱ्यापैकी बालपण म्हणजे मी त्यावेळेस ना धुळ्याला असायची, म्हणून मग जाणं येणं असायचं, आणि मग तिला शेतीबद्दल ती सुट्ट्यांमध्ये आईकडे असायची तर माहिती. हा मका होता, आणि नंतर उन्नतीला बऱ्यापैकी शेताबद्दल काही माहितीच नाही आहे. तर खरं तर सुट्टीत यायला पाहिजे, शेताबद्दल जाणीव करून द्यायला पाहिजे की आपली माती ही म्हणजे किती महत्त्वाची आहे. नंतर ना ही इतकी सुंदर शेवंती काय फुलली आहे, पण बघा 20 रुपये किलो घेतात शेतकऱ्याकडून व्यापारी लोक, आणि हेच शेवंतीची फुलं आम्ही 200 रुपये किलो घेत असतो. नाशिकला म्हणजे कधीतरीच 20 रुपये पाव असतात, पण जनरली 50 रुपये पाव असतात. इथे आल्यानंतर ना मुलांना असं झालं होतं की कुठे कुठे उड्या मारू, आणि आम्हालाही लहानांनाच काय मोठ्यांनाही इथे उड्या मारायच्या की तिथे लोळायचं, की फुलं हातात धरायची, की बॅगा भरायच्या, म्हणजे शब्दात सांगू शकत नाही असं फिलिंग होतं. लाल, पिवळी शेवंती आणि पांढरी, म्हणजे जेव्हा स्वतः आपण रिअलमध्ये हे सगळा अनुभव घेतो ना, फार छान वाटत असतं सगळंच. म्हणजे एक वेगळंच फ्रेश असं तयार होतो, एनर्जी येते. म्हणूनच लोक कदाचित काश्मीरला फिरायला किंवा कुठेही फिरायला जात असावेत. मला हा सगळा म्हणजे हे बघून अनुभव आला. निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावरती मन किती फ्रेश होतं ना, हे म्हणजे आपण कधीतरी जातो म्हणून आपल्याला फार छान वाटतं, पण रोज जाणारे शेतकरी वर्ग किती प्रसन्न राहतो हे म्हणजे उदाहरणासकटच स्पष्टच होतं. कारण की ना म्हणजे त्यांच्यात एवढी एनर्जी, एवढं ऊन तापमान असताना पण ते काम करतात तिथे, तर त्यामुळे ना म्हणजे त्यांना हे सगळं बघून, त्यांची पिकं बघून, उत्पन्न बघून ना फार छान वाटत असेल, एनर्जी मिळत असेल. म्हणूनच ते या सगळ्या संकटांवरती शेतकरी मात करून परत लढण्यासाठी तयार असतो. हा आमचा दादा बिचारे त्याच्या कपड्यांकडेही बघत नाही, इतके कष्ट करतो. मला आठवत नाही लहानपणी तेव्हापासून तो शेती करतो आहे, कारण की जवळपास 4थी-5वीला असेल ना तेव्हापासून त्याला शेतीची आवड होती लहानपणापासूनच, आणि तो तेव्हापासून सगळं अगदी बारकाईने करतो आहे. माझ्या काकूही खूप काम करतात शेतामध्ये. नंतर ह्या रुपाली वहिनी त्याही खूप लक्ष देतात, आणि सगळेजण घरातले, अगदी त्यांची मुलंही तितकेच, उन्नती तनिष्का बरोबरीचेच आहेत, पण तेही गुरांना पाणी, चारा देणं, नंतर सगळं लक्ष ठेवणं, फुलं सकाळी तोडायला मदत करणं. कधी काळी वादळी वाऱ्याचा पाऊस पडला तर
ते आलेलं जे धान्य असतं ना ते रात्री 2-3 वाजताही झाकायला इतके लहान मुलं मदत करतात. खरं तर शहरातल्या मुलांना काहीही कष्ट नाही येत. खेड्यातली मुलं खूप कष्ट करतात. त्यांना आईवडिलांच्या कष्टांचीही जाणीव असते. शहरात राहणाऱ्या माझ्यासारख्या लोकांच्या मुलांना ना खरं तर खूप सुविधा मिळतात. इथे कितीतरी दिवस लाईट नसते, पाण्याचा खूप त्रास असतो, तर तेही सगळं खूप ॲडजस्टमेंट करून ही मुलं पुढे जात असतात. संध्याकाळचे ना 6 वाजले होते आणि आम्हाला परत जायचं होतं. इथे मेथी, कोथिंबीर सगळं लावलेलं होतं, पालक, शेपू, पण थोड्या अंतरावरती होतं, त्यामुळे ना मग आम्हीच कंटाळा केला. पण वांगे रस्त्यावरतीच होते म्हणून छान असे वांगे तोडून घेतलेले आम्ही. छान त्याची भाजी केली होती मस्तच. आणि आम्हालाही माहिती नव्हतं वांगी कशी तोडायची. वांगी आम्ही ओढत होतो, पण वांगी ओढून तोडत नसतात, ती गोल गोल फिरवून इझिली म्हणजे काढली जातात. पण ही वांगी काढताना किती काटे टुचत असतील शेतकऱ्यांना याची जाणीव झाली. कारण की माझ्या मुलींना तर नाही माहिती, पण मला माहिती आहे. कारण की भेंडी, वांगी, गवार ज्यावेळेस बोटाने तोडतात ना, तर कामाला असणारे मजूर आणि स्वतः मालक यांना खूप त्रास सहन करावा लागतो आणि त्याच्यानंतरच ती थोडीफार काही पैसे देऊन जात असतात. आणि त्याच भाज्यांमध्ये आपण खूप भाव करतो घेताना. आता आमच्या गावाकडे तर स्वस्त आहे भाज्या, पण आपल्याला पुणे, मुंबई आणि नाशिक किंवा म्हणजे मेट्रो सिटीमध्ये थोड्या भाज्यांचे भाव जास्तच असतात. नंतर शेतातून परतत असताना माझी मराठी शाळा दिसली. फ्रंट साईडने गावाचं नाव तुम्हाला दिसलंच होतं, ही बॅक साईडने होती. नंतर हा एंट्रीला दरवाजा आहे. पूर्वी गावाला असे घुमट असायचे आणि ही एंट्री केल्याबरोबर ती वरती म्हणजे गल्ली आहे आमची पुढेच. आणि नंतर ना आम्हाला इतक्या जणांनी चहा सरबतासाठी बोलवलं. या काकू माझ्या शेजारीच असायच्या, समोरासमोर घरं होते आमची. तर त्यांच्याशिवाय आम्ही लहानपणी ना मी आणि माझी बहीण जेवणच करत नव्हतो. माझ्या घरून आम्ही जेवण घेऊन जायचो, ते त्यांच्या घरचं असं एकत्र रोज शाळा सुटल्यावरती अगदी म्हणजे खूप मोठे झालेपर्यंत त्यांच्या घरी आम्ही एकत्र जेवण केलेलं आहे. या उन्नतीच्या मैत्रिणी झाल्या होत्या. या माझ्या सगळ्यातला म्हणजे 3 नंबरच्या काकू आहेत. ह्यांनीच फुलं लावलेली आहे शेतात. दादाची आई आहे ह्या. आणि तर ना या खूप कष्ट करतात. ह्या पण सकाळी अगदी 7 वाजेपासून शेतात जातात, तर संध्याकाळी 6:30-7लाच येतात आणि आम्ही परत घरी येण्यासाठी निघालो अंमळनेरला. उन्नतीला तिच्या मैत्रिणी सोडतच नव्हत्या. खूप वाईटही वाटत होतं, असं वाटत होतं राहिलो तरी असतो, पण परत घरी जायचं होतं म्हणून मग आम्ही काही थांबलो नाही. चला आता आपण परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. इथे अंमळनेरला आलो होतो आम्ही आणि ट्रॅव्हल्स लागलेल्या होत्या सगळ्या, पुणे, मुंबई वगैरे. आणि बाय बाय.